नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या मांजरींची ही पिल्ल आणि पिल्लांची ही मस्ती पाण्यामध्ये सकाळची रात्र कधी होते ते कळतच नाही. सकाळी उठल्यापासून जी यांची मस्ती चालू होते ती रात्री झोपेपर्यंत यांची मस्ती काही संपतच नाही. ऍक्च्युली आमच्या मांजरीला 5 पिल्लं झाली होती, त्यातली ही फक्त 3 पिल्लंच उरलेली आहेत. तर सकाळी नाश्त्यामध्ये काय करायचं हा प्रश्न पडला होता आणि मला असंही करायचा कंटाळा आला होता, म्हणून आम्ही बाहेरूनच वडापाव आणले. तर आमचा चहा नाश्ता होईपर्यंत दारावर इथे मच्छीवाले सुद्धा आले. तर ही खाडीतली मच्छी होती जी अगदी ताजी ताजी होती, त्यामुळे आम्ही ती लगेच विकत घेतली. या काकांची आणि माशांची शूटिंग करायला गेलं तर ते इतके खुश झाले की अगदी स्टाईल मध्ये उभे होते. ऍक्च्युली त्यांना मी चिंबोऱ्या आणायला सांगितल्या होत्या, पण चिंबोऱ्या काही भेटल्या नाही. जी काही मच्छी मिळाली तीच आम्ही इथे घेतली होती. तर या मांजरी बघा आवारात मस्ती करून झाडावर चढून दमल्या होत्या आणि आता पुढच्या अंगणामध्ये येऊन इथे खांबावर चढल्या. यांना बघून सारखं वाटतं की या मांजरी कमी माकडच जास्त आहे, कारण उठून सुटून या कुठेही चढत बसत आणि चढल्यानंतर उतरायची यांची पंचायत होऊन जाते. जीव तर यांचा अगदी इतकाच आहे, पण मस्ती मात्र यांची भरून उरलेली आहे. तर चला, यांच्या मस्त्या काही थांबणार नाहीत, पण घरातली कामं मात्र यांच्यामुळे आमची तशीच राहणार आहे. तर दारावरून जी मच्छी घेतली होती ती आई साफ करत होती, तोपर्यंत मी ती घरातली थोडीफार कामावरून घेतली. तर माझी कामावरेपर्यंत आईने ते मस्त असं मच्छीचं कालवण केलं आणि मच्छी फ्राय सुद्धा केली. आणि ही सुकट होती जी शेकटाच्या पाल्यामध्ये तिने शिजवून ठेवली होती. तर स्वयंपाक करता करता घरातलं लाईट गेलं होतं, त्यामुळे आम्ही इथे बाहेरच जेवण केलं. तर आज मस्त असं खाडीच्या मच्छीवर ताव मारून भरपूर जेवण केलं आणि त्याच्यानंतर बाहेर आम्ही आराम करत बसलो. तर सकाळी 11 वाजताची लाईट गेली होती, ती दुपारचे 2 ते 3 वाजले तरी सुद्धा लाईटीचा पत्ताच नव्हता. तर लाईट नव्हता, त्यामुळे मुलेही इथे बराच वेळ खेळत होती आणि त्याच्यानंतर आम्ही इथे सगळेजण जांभळं पडायला आलो. तर गावात अशी खूप ठिकाणी जांभळाची झाडं आहेत आणि प्रत्येक झाडावर खूप सारी जांभळं आली होती. तर मुलाने तर इथे खूप सारी जांभळं गोळा केली होती आणि जांभळं ही एकदम मस्त अशी गोड होती. तर घरी आल्यानंतर ही जांभळं आम्ही स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मस्त अशी सगळ्यांनी खाल्ली. तर सध्या लग्नाचा सीझन चालू आहे आणि गावामध्ये एका मुलाचा आज इथे साखरपुडा सुद्धा होता. तर इथे नवरदेवासोबत सगळ्यांनी मस्त अशी तयारी करून नाचत गाजत सगळेजण साखरपुड्याला निघाले होते. तर यांच्यातली बरीच मंडळी आपले सगळे व्हिडिओ आवडीने पाहतात, त्यामुळे सगळेजण शूटिंग करताना खूप खुश होते. तर चला मंडळी, आजचा माझा माहेरचा दुसरा दिवसही खूप छान गेला आणि खूप सारी मस्ती आणि मजा सुद्धा केली. आता उद्याच्या दिवसामध्ये मी काय काय करणार आहे ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला, बाय बाय.